आदित्याय नमः. आदित्य म्हणजे कोण? अदितीच्या गर्भातून जन्म पावलेला, सर्वांना आपल्याकडे आकर्षित करणारा, त्याला आदित्य म्हटलं गेलं आहे. आईच्या नावावरून सूर्याचं नाव एक पडलेलं आहे, आदित्य. यानंतर आपण घेतो ओम सवित्रे नमः. सवित्र म्हणजे काय? ह्या सृष्टीमध्ये जे काही उत्पादित होतं, ज्याच्या कारणाने उत्पादित होतं, त्याला सवित्र म्हटलं गेलेलं आहे. याच्यानंतर आपण पुढे घेतो 11वं नाव ओम अर्काय नमः. अर्क म्हणजे आपण कोणतीही गोष्ट केल्यानंतर आपण काय म्हणतो, त्याचं सार काय आहे. इतकं सगळं प्रपंच केल्यानंतर त्याचं फलित काय आहे. तर सगळ्यांचं सार असलेलं जे काही औषध आहे, जे आदरणीय आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला गुण मिळतो, असा तो अर्क आहे. सर्वांचा शेवटचा क्षार जो आहे तो अर्क म्हटला जातो. तो सगळ्यांचा आदरणीय असतो. जसं औषध मात्रेत भरपूर जरी असलं तरी आपण सगळं घेत नाही, त्यातला काही अंश घेत असतो, तसा तो आहे ओम अर्काय नमः. त्यानंतर सर्वात शेवटी येतो ओम